हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परिपादवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, सदा शिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरुपरंपराम्, वंदे गुरुपरंपराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ रचित आत्माराम या ग्रंथाच्या पहिल्या समासातल्या पहिल्या ओवीला आज आपला प्रारंभ होत आहे. नवीन लोकांना सोबत घेऊन चढण्याच्या दृष्टीने सविस्तर प्रमाणात प्रास्ताविक केलं, समासाचं प्रास्ताविक केलं आणि त्यागनिरूपणासंबंधी ही एक बैठक तयार केली. तरी पण आज पुन्हा काही नवीन लोक या ठिकाणी येतात आहे आणि विषयाची उंची आता जबरदस्त आहे. अनुभवण्याच्या स्थितीला विषय आला असताना तो सांगण्याच्या स्थितीमध्ये म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त करणं फार कठीण असतं. जसं गोडी कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. तुम्ही साखर खाऊन बघा. तरी पण नऊ प्रमाणामध्ये शब्द प्रमाण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. जे शब्दांनी सांगता येतं, जेवढं शब्दांनी सांगता येतं त्याचा आटोकाट प्रयत्न करणं प्रत्येक वक्त्याची जबाबदारी आहे. आणि सोबत असलेल्या नवीन आणि जुन्या विशेषतः नवीन लोकांना घेऊन चालण्याची हातोटी साधण्याचा प्रयत्न करतो. निर्गुणाची उंची आणि दर्जाच असा आहे की तिथे निशब्दता हाच त्याचा खरा दर्जा आहे. निशब्दतेवरून शब्दात आलं की ती शब्द सुद्धा कशी होऊन जातात, कठीण होऊन जातात आणि त्याहून खाली आलं तर त्याचं वर्णन होत नाही. अशा पेचामध्ये मी आहे आणि मला जुने आणि नवीन सगळ्यांचा मेळ सांभाळण्याचा प्रयत्न मला करायचा आहे.
त्यात नवीन जॉईन झालेले यांना पण सोबत घेऊन चालायचं आहे. सर्व श्रोत्यांना नमन करतो. विषयाला प्रारंभ करूया. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासोनी झाला. झालाच नाही तया अरूपाला रूप कैसे. फार सुंदर विवेचन केलंय. मी विचार केला, लटिका आळ नवीन लोकांना कसं समजावायचं, काय सांगायचं की लटिका आळ म्हणजे काय, कशाला लटिका आळ म्हणायचं, असे माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाले आणि त्याची काही उत्तरं मिळाले. याचं कारण आत्माराम, रामभक्त समर्थ. समर्थ सगुण रामाचे भक्त आहे असं सगळ्यांना वाटतं. सगुण रामाच्या निमित्ताने आत्मारामाशी ऐक्य पावलं आहे समर्थांनी. भक्ती सगुण रामाची केली आहे, ऐक्य आत्मारामाशी पावलं आहे. सगुण राम आणि आत्माराम यांच्यामध्ये जराही फरक नाही. समजण्याकरता सगुण नेहमी सोपं असतं आणि निर्गुण हे ऐक्य साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. दोन्हीचा वेळ सगुणाचे आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. सारासार विचारे संत संगे, अशी समर्थांचीच ओवी आहे. त्यामुळे दासबोधावरून समर्थ आत्मारामावर काय आलंय, विचोवर झालेले आहेत. आणि त्यात ते सांगतात की निर्गुण निराकार परब्रह्माचा निर्देश करायचा म्हणजे तो अनुभव रूप होऊनच करावा लागतो. आत्मारामाचा निर्देश हे वस्तुनिर्देशित मंगल या रूपात तर करून झाला आहे. आत्मवस्तू निर्देशित करून झाली आहे, आपण ते काल बघितलं आहे. आज आता शब्दांची काय आहे, कसरत आहे. शब्दांना मर्यादा आहे. शब्द फार त्रोटके आहेत आणि त्रोटक्या शब्दामध्ये आता झेप घ्यायची आहे. पंगुम लंग येते गिरीम, समर्थच कृपा करतील आणि तुम्हाला हे सोपं व्हावं या दृष्टिकोनातून मला शब्द सुचवतील. मी मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. जयास लटिका आळ आला. जयास म्हणजे कोणाला, ब्रह्मस्वरूपाला. ब्रह्मस्वरूप कसं आहे, विमळ आहे, निर्गुण आहे, निरवयव आहे, निराकार आहे. अशा ब्रह्मस्वरूपाला जयास. लटिका आळ, लटिका म्हणजे काय, खोडसा, खोटा, नसलेला, अवास्तव. लटिका शब्दाचं वर्णन. आळ शब्दाचं वर्णन काय होतं, आरोप, शिंतोडा, तथ्यहीन वक्तव्य. आता एवढं पहिलं चरण बघूया आपण. जयास लटिका आळ आला. आता हे कसं समजावून सांगायचं, एक उदाहरण सुचलं. आपल्या घरातलं लहान मूल असतं, 6-8 महिन्याचं, 10 महिन्याचं, ज्याला आपण कडेवर घेऊन फिरत असतो आणि त्याला अजून बोलता पण येत नाही. त्याला आपण हसत हसत म्हणतो, फार बंड आहे, बम्माश आहे, डांबरट आहे, खोडकर आहे. ही सगळी संबोधनं आपण त्याला वापरतो. कडेवर आपल्याच असतो तो, पण आपण त्याला बम्माश म्हणतो. म्हणजे आपण त्याच्यावर आरोप केला. तो बदमाश आहे असा आपण त्याच्यावर आरोप केला शब्दाने. आतमध्ये मी त्याला बदमाश म्हणतोय का, माझा
नात किंवा नातू आहे असं समजूया आपण. तर आतमध्ये काय समजतो? किती छान आहे हा, किती गोड आहे हा. त्याच्या बदमाशा सुद्धा आम्हाला आवडत असतात. त्याचा खोडकरपणा आम्हाला हवा असतो. त्याचा डांबरटपणा आम्हाला आनंद देत असतो. म्हणून शब्द आम्ही त्याला बदमाश म्हणतो, शब्द आम्ही खोडकर म्हणतो, शब्द आम्ही बंड किंवा डांबरट म्हणतो. आतमध्ये हा माझा नातू आहे, माझी नात आहे असा भाव असतो. म्हणजे आतमधला भाव त्याला ठेवलेल्या नावाने बदलत नाही. कारण मी माझ्या नात-नातीला ओळखलं असतं की हे माझे नात-नाती आहेत. ओळखलं असल्यामुळे त्यांना डांबरट म्हणणं, बदमाश म्हणणं या आरोपाने अज्ञान असल्यामुळे ते दुखावत नाही आणि मला ज्ञान असल्यामुळे मी मनापासून तसे आरोप लावले नाहीत हे माहीत असल्यामुळे माझाच नात-नातू आहे हे कळल्यामुळे त्या कड्यावरच्या लहानशा मुलाला मी असं म्हणत असतानाही आनंद घेत असतो. कारण मी त्याला ओळखलं आहे. मग आता ब्रह्मावर कसा आरोप येईल? ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. त्याच्यावर आरोप कसा होईल? ब्रह्माला ब्रह्म आहे हे ओळखणं हाच ब्रह्मावरचा आरोप आहे. कसा आरोप आहे? ब्रह्माला हे ब्रह्म आहे हे ओळखणं हा आरोप कसा होईल? ब्रह्म शब्दाचा अर्थ सर्व व्याप्त आत्मा. ब्रह्म शब्दाचा अर्थ निरपेक्ष व्याप्त आत्मा. सर्व व्याप्त शब्दाचा अर्थ ब्रह्मांडात व्यापलेला आणि निरपेक्ष व्याप्त याचा अर्थ ब्रह्मांडाचीही मर्यादा नसलेला. म्हणून मी एका टप्प्याने आलो. आता सर्व व्याप्त शब्द काढून टाकायचा आणि निरपेक्ष व्याप्त शब्द ठेवायचा. कारण सर्व व्याप्त शब्द ईश्वरासाठी वापरला जातो आणि निरपेक्ष व्याप्त शब्द ब्रह्मासाठी वापरला जातो. भांड्यामध्ये एवढं पाणी आहे, पूर्ण भांड भरून पाणी आहे, म्हणजे भांड्याच्या व्याप्ती एवढं पाणी आहे, याला सर्व व्याप्त म्हणतात. आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे. भांडही त्या पाण्यात आहे, त्या भांड्याच्या आतही पाणी आहे आणि भांड्याच्या बाहेरही पाणी आहे. किती आहे कल्पना नाही, अथांग आहे. निरपेक्ष व्याप्त झाला. ब्रह्म निरपेक्ष व्याप्त आहे आणि निरपेक्ष व्याप्त असताना त्या ब्रह्मामध्ये मी त्याला ब्रह्म आहे असं म्हणतो, हा त्याच्यावर आरोप आहे. कसा आरोप आहे? निरपेक्ष व्याप्ततेतून मी मला बाजूला काढलं आणि माझ्या व्यतिरिक्तचा तो अशी त्याची व्याप्ती केल्यामुळे तो निरपेक्ष व्याप्त नाही राहिला, माझ्या सापेक्षतेत तो व्याप्त झाला. दुसरी गोष्ट, तू आहे हे सांगायला दुसरा कोणीतरी लागला म्हणजे ब्रह्माला मर्यादा आहे. हा ब्रह्मावरचा आरोप आहे. अवघड आहे समजायला, मला माहिती आहे. म्हणूनच कालपासून 4 दिवसापासून मी हा प्रयत्न करतो आहे की हे समजवू कसं. त्याचं उत्तर आहे, ब्रह्म कसं आहे सांगा. मग ते नाही सांगता येत. मग दाखवा ब्रह्म कसं आहे. ब्रह्म कसं आहे असं सांगता पण येत नाही. ब्रह्म कसं आहे असं दाखवता पण येत नाही. 2 पैकी 1 काही तर करा. त्याच्याशिवाय तुम्ही ब्रह्माला आहे कसं म्हणता? नाही म्हणा. ते नाही म्हणता येत नाही कारण त्याचा अनुभव येतो. आता नाही म्हणता येत नाही, आहे असं सांगता येत नाही, आहे असं दाखवता पण येत नाही. आता त्या ब्रह्मस्वरूपाबद्दल तुम्ही आहे तरी कसं म्हणता?
ते आहे तरी कसं म्हणता तुम्ही? मग आपण त्या आहे बद्दलचं थोडंसं वर्णन करूया. मी सांगतो की ब्रह्म निरवयव आहे. कसा आहे ब्रह्म? निरवयव आहे. निरवयव आहे म्हणजे काय? हात, पाय, नाक, डोळे हे अवयव आहे. ब्रह्माला हात नाही, ब्रह्माला पाय नाही, ब्रह्माला नाक नाही, ब्रह्माला डोळे नाही, म्हणून ब्रह्म निरवयव आहे. निरवयव ब्रह्म आहे हे ब्रह्माचं वर्णन आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. हा, नाक सरळ आहे हे वर्णन आहे. हात अजाणबाहू आहे वर्णन आहे. पण अवयव नाही, हात पाय नाक नाही, हे काय वर्णन आहे का? याला वर्णन म्हणायचं. मग हे वर्णनाच्या सदरात मोडत नसतानाही तुम्ही त्याला नाहीपणाने वर्णन करताय, म्हणून ब्रह्म निरवयव आहे असं सांगताय. मग नाही म्हणा ब्रह्म. तसं पण उत्तर देता येत नाही. ब्रह्म नाही असं सुद्धा उत्तर मला घेता येत नाही. कारण ते अनुभवाला आलेलं आहे म्हणून. मग आता दुसरं बघूया. ब्रह्माचं दुसऱ्या प्रकारे वर्णन बघू. ब्रह्म निरंश आहे. साखर असते त्याची आम्ही पिठी साखर करतो. साखरेचं पीठ हे साखरीच्या क्रिस्टलचा अंश आहे. साखरीच्या पिठाचा एक कण हे साखरीच्या क्रिस्टलचा एक अंश आहे. समजायला कठीण जात असेल तर कणकीचा कण हा गव्हाचा अंश आहे. आणि म्हणून ब्रह्माला असा अंश अंशी प्रकार नाही, म्हणून ब्रह्म निरंश आहे. निरंश आहे म्हणजे कसं आहे हो? तसं कसं सांगता येईल हो? अंश नाही. तुम्ही सगळं वर्णन नकारात्मक करून राहिले. पहिले निरवयव आहे म्हटलं, हातपाय नाक नाही म्हटलं, निरंश आहे म्हटलं तर कणकीसारखा नाही असं म्हणताय. मग आता निराकार आहे असं म्हणा. तिसरं वर्णन काय आहे? निराकार आहे. निराकार आहे म्हणजे काय? ते सरळ नाही, गोल नाही, चौकोनी नाही, षटकोनी नाही, अष्टकोनी नाही, उभं नाही, आडवं नाही, याला निराकार आहे असं म्हणायचं. अहो, उभं आहे, आडवं आहे असं काहीतरी वर्णन केलं तर त्याचं वर्णन होईल. उभं नाही, आडवं नाही, गोल नाही, चौकोनी नाही, हे काय वर्णन झालं? याला काय वर्णन म्हणायचं? तरी तुम्ही आहे म्हणून राहिले. अजून एक वर्णन आहे, ते भेदशून्य आहे म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. मग ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही तर तुम्ही ब्रह्म आहे सांगणारे कोण? तुम्ही म्हणू नका ब्रह्म भेदशून्य आहे. जर तुम्हाला ब्रह्म भेदशून्य आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे की या ब्रह्माला भेद नाही. मग भेद नाही म्हणता तर मग तुम्ही सांगून राहिले ब्रह्म आहे म्हणून, मग भेद नाही कसं म्हणता बरं? सांगणारे तुम्ही आहात ना, म्हणजे तुम्ही आणि ब्रह्म या दोन गोष्टी झाल्या ना, म्हणजे भेद झाला की नाही? ब्रह्म भेदशून्य आहे म्हणता, मग हे तुम्हीच म्हणता, हे तुम्ही असं म्हणू शकत नाही. मग ब्रह्म भेदशून्य नाही असं म्हणून राहिले, म्हणजे ब्रह्माला भेदशून्य आहे असं सुद्धा म्हणणं हा ब्रह्मावरचा आरोप आहे, हा ब्रह्मावरचा आळ आहे. मग आता एकमेव अद्वितीय आहे हा सुद्धा आळच आहे. म्हणायला कोण आहे? मग या सगळ्या गोष्टींचं निरवयव, निरंश, निराकार, भेदशून्य, एकमेव अद्वितीय या सगळ्या शब्दांना एक शब्द वापरू आपण, तो आहे अरूप. ब्रह्माला रूप नाही.
म्हणजे ब्रह्म काळं नाही, ब्रह्म गोरं नाही, ब्रह्म रोड नाही, ब्रह्म लठ्ठ नाही, ब्रह्म उंच नाही, ब्रह्म ठेंगणं नाही, ब्रह्म सरळ नाही, ब्रह्म वाकडं नाही, ब्रह्म अरूप आहे. अरूप आहे हा सुद्धा ब्रह्मावर आरोपच नाही कळ झाला. सांगा बरं, झाला किंवा आरोप? म्हणून जयासी लटिका आळ आला. बर, आता हे सगळं जे तुम्ही सांगितलं हे दृष्टीच्या संबंधात झालं. अनुभवाच्या संबंधात बोला. तुम्ही म्हणता की ब्रह्माचा अनुभव येतो, मग ब्रह्माचा अनुभव कसा आहे सांगा. मला माहिती आहे नवीन माणसाला थोडं जड जाणार, पण तेवढं जड आता अपेक्षित करणार. आता बुद्धीला सूक्ष्म करण्याशिवाय पर्याय नाही. कातर म्हणतात त्याला. पातळ पातळ सूक्ष्म बुद्धी विकसित करण्याची गरज आहे. मग आता ब्रह्माचं बाकीचं वर्णन करा. मग ठीक आहे, दृष्टीला आणि कानाला नाही कळत आहे, अनुभवाला बोला कसा आहे. मग अनुभवाला तो सत्वही नाही, रजही नाही आणि तमही नाही. पुन्हा नाहीचा पाढा सुरू झाला. अहो, आहे ज्या भाषेत बोला. तो निर्गुण आहे. निर्गुण आहे हे काय आहेचं वर्णन झालं का? ब्रह्माला निर्गुण म्हणणं हा ब्रह्मावर आरोप आहे. कारण तो सत्व रज तम या गुणांचा नाही, म्हणून तुम्ही त्याला निर्गुण म्हणायला लागले. मग चवीला कसा आहे? गोड आहे, आंबट आहे, तुरट आहे की अमृता समान चव आहे? तर म्हणतात तो निरस आहे, रसो वै सहा. सगळ्या रसांचा तो रस आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे सांगता येत नाही. म्हणजे त्याला ठराविक प्रकारची चव नाही. सगळ्या चवींमध्ये तो आहे, पण त्याला ठराविक चव नाही. म्हणजे काय? म्हणजे काय नाही. म्हणजे अनुभव. एवढं जर सगळं तुम्ही सांगून राहिले, मग हे वर्णनच कशाला करून राहिले तुम्ही ब्रह्माचं? मग सांगा की ब्रह्म अनुभवल्याने कळतं म्हणून. एवढंच म्हणा, हे सगळं बाकीचं बंद करून टाका. अनुभवल्याने ब्रह्म कळतं असं म्हणायच्या वेळेला अनुभवणारा ब्रह्माशी ऐक्य पावला असल्यामुळे ते अनुभवलं असं म्हणायला उरत नाही. म्हणजे ते अनुभवलं असं असूनही ते अनुभवलं असं सांगणारा उरणार नाही, कारण सांगणारा ब्रह्मरूप झाला. साखर आपले क्रिस्टल्सचा क्रिस्टलपणा सोडून आपली गोडी तिने पाण्याशी काय करून दिली? मिसळून टाकली. आता पाण्यात साखर आहे असं म्हणता येत नाही. बोलणारा काय म्हणतो? सरबत गोड आहे, सरबत फिक्का आहे. गोडी कमी आहे, गोडी जास्त आहे. म्हणजे साखरीच्या भाषेत न बोलता आता गोडीच्या भाषेत बोलावं लागतं. गोडी कमी आहे म्हणजे साखर घाला हा दुसरा अर्थ निघाला त्याचा, पण कमी गोडी आहे हे त्याचं खरं वर्णन आहे. साखर घाला हे त्याचं वर्णन नाही सरबताचं. तसं ब्रह्म अनुभवणारा जो जीव आहे तो ब्रह्मरूप झाला असल्यामुळे मी ब्रह्म अनुभवलं असं म्हणायला तो तिथे शिल्लक नाही. म्हणून ब्रह्मानुभव आला असं सांगणारा खोटा बोलतो, आणि ज्याला अनुभव आला असतो तो सांगू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्म आहे असं म्हणणं हा ब्रह्मावर लटिका आळ आहे. आले आता मुद्द्यावर. माहिती आहे कठीण झालं, याहून सोपं मला नाही सांगता येत. मग आता याला आहे का म्हणतात? हे मायेमुळे म्हणतोय. तर जर माया नसती ना तर शब्द नसते राहिले. शब्द नसते तर ब्रह्माचं वर्णन करता आलं नसतं. वर्णन केलंय का तुम्ही? नाहीपणातून केलंय. आहेपणातून केलं ना. हो, निर्गुण आहे असं आहेपणातून केलं. रसोवई सहा आहे असं शब्दाने केलं. निरंश आहे, निरवय आहे, निराकार आहे, अरूप आहे
असं वर्णन केलं. पण हे सगळे आहेपणाने केलेले वर्णन रूपाला अशब्द लावला म्हणजे पुन्हा नाही लावलेलंच आहे. आहेपणाचं वर्णन सुद्धा नाहीपणाचा आधार घेतल्याशिवाय करता येत नाही. असं तुमचं ब्रह्म आहे असं जर कोणी म्हटलं तर काही चूक होईल का? चूक नाही होणार. आणि म्हणून ब्रह्म आहे सिद्ध करण्यासाठी ब्रह्माची ऐक्य पावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऐक्य पावल्यानंतर ब्रह्माला आहे असं म्हणता येत नाही. जयासी लटिका आळ आला म्हणून ब्रह्म आहे असं म्हणणं हा ब्रह्मावर आरोप आहे, निखालस आरोप आहे. कारण आरोप सिद्ध करण्यासाठी आरोपी लागेल की नाही? आरोपीच आरोप मांडतो ना. ब्रह्म असा आहे असं म्हणणारा जो आहे, ब्रह्मावर आरोप करणारा, तो ब्रह्माशी तद्रूप पावल्यामुळे, एकरूप पावल्यामुळे, ऐक्य पावल्यामुळे आरोप करायला कोणी उरलं नाही. आरोप करायला जर कोणी उरलं नाही तर त्या आरोपाला अर्थच नाही ना. आरोप मागे घेतल्यानंतर केस मागे घेतल्या जाते. आम्ही हे आरोप लावू इच्छित नाही असं म्हटल्यानंतर ती केस मागे घेतल्या जाते. आपल्यात वकील मंडळी आहेत, त्यांना याची कल्पना आहे. मग आता दुसऱ्या अँगलनी ब्रह्माबद्दलचा विचार केला. तो विचार असा की मग माझ्या देहामध्ये जो आत्मा राहतो तो ब्रह्मच आहे ना. मग त्याचा देहाशी असलेला जो संबंध आहे त्या संबंधातून त्याचं वर्णन करा. आता वर्णन करताना ते म्हणतात असंगोयम पुरुषः. त्याचा माझ्या शरीरात वास्तव्य असून सुद्धा, माझ्या शरीराबाहेर जगतात त्याचं वास्तव्य असून सुद्धा तो शरीर आणि जगाच्या संघामध्ये नाही. आता आली पंचे. संघ शब्दाचा अर्थ परवा सांगितला होता. तत्तु विषय त्यागा संघ त्यागाश्च पार्श्वभूमीच्या वेळा. टीव्ही बघत असताना आपण टीव्हीच्या सहवासात असतो आणि टीव्ही बंद झाल्यानंतर ज्या गप्पा करतो त्यावेळेला आम्ही टीव्हीच्या संघात असतो. टीव्हीवरच्या गोष्टींचा जो गप्पा असतात त्याला संघ म्हणतात. सहवासापेक्षाही संघ घातक असतो. खूप जण व्हॉट्सअपवर लेखन करत असतात. संघ आहे. संघ हा धोकादायक आहे. हा मोक्षापासून दूर नेणार आहे, स्वरूपापासून दूर नेणार आहे. काय त्या व्हॉट्सअपचा अभिमान असतो देव जाणो. एक जण मला स्वतःच्या व्हॉट्सअप बद्दल सांगत होता. म्हणले माझ्या कॉलेजमधले सगळेजण मला व्हॉट्सअप किंग म्हणतात. काय वाक्य आहे. नवीन राजा झाला, हे राजाचे नवीन प्रकार सुरू झाले. खूप काम करणाऱ्यांना ते स्वतःला पेपर टायगर्स म्हणवतात. वी आर पेपर टायगर्स. पेपर टायगर्स नवीन शब्द आलाय, काही जणांना माहिती पण असेल हा. आणि आता हा व्हॉट्सअप किंग म्हणे मी व्हॉट्सअप किंग आहे. कसं तर म्हणे ज्यानेही व्हॉट्सअप केला त्याला सगळ्यात पहिल्यांदा उत्तर मीच देत असतो. ग्रुपवर जरी व्हॉट्सअप केलेला असेल तरी त्याला पहिल्या क्षणाला उत्तर माझंच येतं. तो म्हणतो कमाल आहे बा तुझी, यू आर व्हॉट्सअप किंग. केवढा संघ आहे, किती जबरदस्त संघ आहे. आणि आपण संघात फसलो, अडकलो असं त्याला वाटत नाही. ब्रह्म असंग आहे. मी असंग असला पाहिजे, कारण की ब्रह्माचा सहवास येण्याची शक्यता नाही. असंगोयम पुरुष हा म्हटलाय, पण सहवासाशिवाय ब्रह्म आहे असं नाही म्हटलं.
ह्याचं कारण असं की ब्रह्माला सहवासच नाही. सहवास कशाचा असतो? रूपाचा असतो. सहवास कशाचा असतो? रंगाचा असतो. सहवास कशाचा असतो? अवयवाचा असतो. सहवास कशाचा असतो? आकाराचा असतो. आणि या कशाचाही सहवास नाही तर मग संघ तरी कसा असेल? अस्तित्वाशिवाय संघ सिद्धच नाही. माझ्या जवळ घड्याळ आहे म्हणजे घड्याळीचं अस्तित्व आहे की नाही? आता माझ्या जवळची घड्याळ हरवली म्हणून मला वाईट वाटतंय, हा संघ झाला. माझी घड्याळ मला खुलते आहे, हात फार सुशोभित झाला आहे, संघ झाला. जरी ती घातली नसेल तरी पण मी जर म्हणत असेल की या घड्याळीने माझा हात सुशोभित होतो, एवढ्या एवढ्या रुपयाची घड्याळ आहे, हा संघ झाला. घड्याळ हातात घातली, हा सहवास झाला. ब्रह्म अरूप आहे, निरवयव आहे, निराकार आहे, निरंश आहे, म्हणून त्याचा सहवास होऊ शकत नाही. मग त्याच्या अनुभवाचा संघ तरी कसा होईल? संघ येऊ शकत नाही, कारण त्याला अस्तित्व नाही. म्हणून श्रद्धेने ब्रह्मस्वरूप स्वीकारावं लागतं. यात काही जण असू शकतात की ते म्हणतील की आम्हाला नाही पटलं बा ब्रह्म आहे, असू शकतं. श्रद्धेने स्वीकारा, जसं जमेल तसं स्वीकारा, जेवढं जमेल तसं करा, जसं जमेल तसं समजा, असं नाही होत. शास्त्र सांगेल त्याच्यावर पूर्ण श्रद्धेने स्वीकारावं लागेल. सर्वच्या सर्व ब्रह्मस्वरूप सगळ्या अँगलनी जमवून घ्यावं लागेल, सगळं कळवून घ्यावं लागेल आणि सगळं समजवून पण घ्यावं लागेल. आम्ही करतो तेवढा परमार्थ पुरे आहे हे वाटणं हास्यास्पद गोष्ट आहे. मी करतो तो परमार्थ पुरेसा आहे असं वाटणं ही हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणून अस्तित्वोपलब्ध व्यस्तत्व भावेने चोभयो, अस्तित्वोपलब्ध व्यस्तव्य भावेन चोभयो, कठोपनिषद. ब्रह्माचा जो अनुभव आहे हा भौतिक पदार्थाच्या अनुभवाप्रमाणे येणार नाही. भौतिक पदार्थाचा अनुभव कसा येतो? कसा येतो भौतिक पदार्थाचा अनुभव? अनुभवक, अनुभव्य आणि अनुभव अशा तीन मध्ये येतो. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशा त्रिपुटीमध्ये येतो. ध्याता, ध्येय आणि ध्यान, कर्ता, कर्म आणि कर्तृत्व, या पद्धतीने भौतिक जगाचा अनुभव येतो. हे ग्राउटर आहे. या ग्राउटरचा उपयोग काय आहे? मी ग्राउटर पाहिलं म्हणजे ग्राउटर आहे, मी आहे आणि बघणारा म्हणजे ग्राउटरचं रूप आहे, आकार आहे, रंग आहे, तीन गोष्टी आहेत, म्हणून मला ग्राउटरचा अनुभव आला. ब्रह्माचा अनुभव अशा तीन गोष्टींनी येत नाही. ते निर्गुण, निराकार, अरूप, निरंश असल्यामुळे ब्रह्माचं दर्शन होत नाही. आणि मी ब्रह्माला बघत असल्यामुळे, बघणारा द्रष्टा हे ब्रह्मच असल्यामुळे, मी ब्रह्मरूप होऊन जात असल्यामुळे ब्रह्माचा अनुभव येण्याला मी शिल्लक नाही, म्हणून ब्रह्म प्रमाज्ञानाचा विषय नाही, म्हणून मी प्रमाता होत नाही, म्हणून ब्रह्माला प्रमेय म्हणता येत नाही. प्रमा, प्रमाता आणि प्रमाण. प्रमा म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्मविषय नसल्यामुळे तो प्रमाज्ञानाचा विषय होत नाही. तो प्रमाज्ञानाचा विषय नसल्यामुळे मी प्रमाता होत नाही, म्हणून ब्रह्माचा अनुभव आला असं प्रमेय रूपात सांगता येत नाही. म्हणून प्रमाता आणि प्रमेय त्या तीन रूपामध्ये ब्रह्माशी ऐक्य साधता येत नाही, म्हणून याला ब्रह्मानुभव म्हणत नाही. ब्रह्मानुभव त्रिपुटीच्या विरहित असतो.
मग आता त्याला अनुभव रूप असतो असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. ब्रह्म कसा आहे? अनुभव रूप आहे. मग आता हा अनुभव ज्याचा त्यांनी घ्यावा लागेल. शास्त्रावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. श्रद्धायुक्त होऊन विश्वास ठेवावा लागेल. मग आता लावलेला जो ब्रह्मावर आरोप आहे, लटका आळ आहे, त्याला आरोप म्हणतात. त्याला शास्त्राच्या भाषेत अध्यारोप असं म्हणतात. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. अध्यारोपित नाम रूप वस्तूद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. शास्त्र सांगतं. या दोन गोष्टी आता समजावून घ्यायच्या आहेत आपल्याला. पहिली घेऊ. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, जे अरूप आहे, त्याला आहे म्हणणं हा त्याच्यावरचा अध्यारोप आहे. मग ब्रह्माला आहे का म्हणायचं? ते नाही असं म्हणता येत नाही म्हणून आहे म्हणायचं. कारण आहे असं जर नाही म्हटलं तर ब्रह्म नाही असं सिद्ध होईल. म्हणजे शून्य आहे असा त्याचा अर्थ होईल. शून्याला आहे पण कोणी दिलं? ब्रह्माने दिलं. आहे पण नावाची गोष्ट शून्याजवळ नाही आहे. काही नाही शब्दाचा अर्थ शून्य असा होतो. शून्य शब्दाचा अर्थ तिथे काहीच नाही. म्हणून काय म्हणतात? आधी इथे झाड होतं, आता काहीच नाही आहे. काय वाक्य आहे? काहीच नाही आहे म्हणजे इथे काहीच नाही आहे. म्हणजे आहे शब्द इथे अजून आहेच. म्हणजे नसलेपणाने तिथे झाड आहे. इथे आधी झाड होतं, आता काहीच नाही आहे. म्हणजे नसणेपणाने तिथे झाड आहे. या नसणेपणाला आहेपणा जो दिला तो ब्रह्मामुळे. थोडं थोडं कठीण पचवायची सवय करायची आहे. आत्माराम ऐकायचा. हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव, जी उंची अमृत अनुभवाची आहे तीच उंची आत्मारामाची आहे. जी उंची प्रस्थानत्रयीची आहे तीच उंची वारकरी संप्रदायातल्या प्रस्थानत्रयीची आणि समर्थ संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीची आहे. मग त्या उंचीवर तो ग्रंथ समजावून घ्यायचा आहे तर मला एकाग्रतेने अभ्यास करावाच लागेल. म्हणून मला काळजी घेण्याची गरज आहे की ब्रह्मावर ब्रह्म हा आरोप लावला. नाव तरी का दिलं हो ब्रह्माला? जिथे रूप असतं ना तिथेच फक्त नाव दिलं जातं. रूप नसतं तिथे नाव नाही दिलं जात. रूप नाही तर नाव कसं दिलं जाईल? मग ब्रह्माला जर रूप नाही तर ब्रह्माला ब्रह्म का म्हटलं? रूपाशिवाय नाम सिद्ध होत नाही. सांगितलं जातं की आधी रामाचं नाम आलं मग रामाचं रूप आलं. पण आधी त्रिकालदर्शी वाल्मिकींनी ते रूप बघितलं होतं. असा असा राम होईल त्याचं वर्णनही संतांनी करून ठेवलेलं होतं. याचा अर्थ त्या दृष्टीने ते दिसलं होतं म्हणून त्याला नाम दिलं. पण नामही कसं दिलं? रमते इति रामा. त्यामध्ये मी स्वतः विरून जातो, हरवून जातो, संपून जातो. इति रामा, इति आत्मा रामा, इति स्वरूपाः, इति ब्रह्माः. विरल्यानंतर आहे कशाला सांगण्याच्या खटाटोपीत करता याला लटी काळ म्हणतात. पण शून्य आहे हे सुद्धा सांगायला आहे शब्द लागतो. हा आपला मुद्दा आहे. का हो कलेक्टर साहेब आहेत खुर्चीत बसलेले? कलेक्टर साहेब गावाला गेलेले आहे. काय वाक्य आहे? म्हणजे कलेक्टर पण गेलं नाही आहे. व्यक्ती गेलेली आहे, शरीर गेलेलं आहे, कलेक्टर पण गेलेलं नाही आहे. ते जिल्हाभर काय आहे? आहे. आणि हे आहे पण ब्रह्माच आहे.
ब्रह्म नसतं तर तिथे कलेक्टर नसूनही गेलेले आहे नसतं म्हटलं, गेले म्हणलं असतं. पण ते आहे गृहीत धरावं लागतं. नाही तर गेले शब्दाचा दुसरा अर्थ नाही आहे. ते येणार परत, म्हणून गेलेले आहे म्हणावं लागतं. आणि म्हणून हा अध्यारोप झाला, हा आळ झाला, हा लटका आळ झाला. ज्या गोष्टीचा अनुभव सांगता येत नाही, पण त्या गोष्टीला सांगण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला अध्यारोप असं म्हणतात. आणि अध्यारोप केल्यानंतर ती गोष्ट जेव्हा सिद्ध होते तेव्हा त्याला अपवाद असं म्हणतात. पहिल्यांदा आरोप लावला जातो की ब्रह्म निर्गुण आहे, ब्रह्म निराकार आहे, ब्रह्म निरवयव आहे, हा आरोप आहे. त्यानंतर सगुण आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही निर्गुण आहे असं म्हटलं, आकार आम्हाला माहिती असल्यामुळे, रूप आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही त्याला निराकार असं म्हटलं, अरूप असं म्हटलं. अंश आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही निरंश असं म्हटलं, अवयव आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही त्याला निरवयव असं म्हटलं. पण निरवयत्व हा त्याच्यावर असलेला आरोप आहे. आम्हाला माहिती असलेल्या गोष्टीतून जेव्हा आम्ही वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, आमचा चष्मा दृष्टीत त्रुटी आहे, कमजोरी आहे, कमीपणा आहे, म्हणून मला चष्मा लावावा लागतो. मला जेव्हा ऐकण्यात कमजोरी येते तेव्हा यंत्र लावावं लागतं. कमजोरी काय येते, असं वाटतं की समोरचा माझ्याच बद्दल बोलून राहिला, प्रत्येक जण माझ्याच बद्दल बोलतो असं वाटतं. आणि ऐकण्यामध्ये दोष यायला लागतात. काय माझ्याबद्दल सांगितलं असेल, काय माझ्याबद्दल बोलत असेल असा विचार करतात. अहो तुम्ही बहिरे आहात. म्हणजे माझी जी बलवान बुद्धी आहे असं मी समजतो, ती बुद्धी माझ्या अनुभवाच्या चौकटीतूनच विचार करते आणि त्या चौकटीतून अंदाज घेते आणि ते अंदाज खरे आहे असं समजते. याला आरोप म्हणतात, याला आळ म्हणतात, याला लटिकेपण म्हणतात. मला मरणाचा अनुभव आहे, मला माहिती आहे की माणूस मरतो, प्रत्येक प्राणी मरतो, प्रत्येक वस्तू संपते, ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, ज्याला उत्पत्ती आहे त्याला नाश आहे. लोखंडाला उत्पत्ती आहे, लोखंडाच्या पुलाचा नाश आहे, एक्सपायरी डेट आहे. म्हणून प्रत्येक औषधावर एक्सपायरी डेट असते, प्रत्येक वस्तूला एक एक्सपायरी डेट असते, माणसाची सुद्धा एक्सपायरी डेट असते. ब्रह्म जन्मलेलंच नाही म्हणून ब्रह्म मरणार नाही. ते अजय आहे कारण ते जन्मलं नाही, म्हणून ते अमर आहे कारण ते मरणार नाही. जी गोष्ट उत्पन्नच झाली नाही ती गोष्ट नष्ट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण आमच्या बुद्धीला, आमच्या बुद्धीच्या चौकटीचेच अनुभव आहे, मर्यादित अनुभव आहे, आम्हाला मरणाचा अनुभव आहे. आणि मरणाचा आम्हाला अनुभव असल्यामुळे, आम्हाला संपण्याचा अनुभव असल्यामुळे, आम्हाला असतचा अनुभव असल्यामुळे ब्रह्माला सत म्हणावं लागतं. आम्हाला अज्ञानाचा अनुभव असल्यामुळे ब्रह्माला ज्ञानच म्हणजे चित म्हणावं लागतं. आम्हाला दुःखाचा अनुभव असल्यामुळे ब्रह्माला आनंद म्हणावं लागतं. म्हणून सच्चिदानंद हे ब्रह्माचे गुण नसून व्यावृत्ती आहेत. ब्रह्माबद्दल समजून घेण्याचं, आकलन करण्याचा, अंदाज घेण्याचा तो एक प्रयत्न आहे. पण खरा ब्रह्माचा अनुभव हा ब्रह्माशी ऐक्य पावल्यानंतरच होतो, त्याला अपवाद म्हणतात. हा शास्त्राने सिद्ध. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. पहिल्यांदा आरोप लावायचा,
तो आरोप खरा आहे की नाही हे तपासायचं, त्याचं पडताळणी करायची. त्यानंतर आरोप फिरून जातो, मग अपवाद सिद्ध होतो. आणि अपवाद सिद्ध झाला की मग ते ब्रह्म मी आहे असा विचार करायचा. याला कॅच म्हणतात, याला पकड म्हणतात, याला ब्रह्माशी ऐक्य पावणं असं म्हणतात. एवढं पावलं की हा जो लटिका आणलेला आहे ब्रह्मावर, त्याच्याशी ऐक्य पावल्या जातं. झाला तर नाही तयाला, तया अरूपाला रूप कैसे. त्याला रूपच नाही आहे, मलाही रूप नाही. ते जर मी आहे तर मला रूप नाही, मी जर ब्रह्म आहे तर मला रूप नाही. मग माझ्या चेहऱ्याचा जर बिघाड झाला तर वाईट वाटावं का हो? माझे अवयव जर निकामी झाले तर वाईट वाटावं का? अभ्यासाचा इथे आहे, परिपाक इथे आहे. अंथरुणाला खिळल्यानंतर ब्रह्म कसा आहे? अचल आहे. मला उठून बसता येत नाही, मी कसा झालो? अचल झालो. मी ब्रह्म आहेच मुळी. मग अंथरुणाला खिळून राहिलो तर दुःख करण्याचं कारण आहे का काही? प्रयत्न करावे, औषधोपचार घ्यावे, दुःख करण्याचं कारण. आतमध्ये जराही दुःखाची जर लकीर उमटत असेल, परमार्थ बिघडला. परमार्थात दुःख चालत नाही, परमार्थात खेद चालत नाही, परमार्थात शोक चालत नाही, परमार्थात जरा सुद्धा उकरलेलं चालत नाही, जरा सुद्धा. आम्ही दाखवत नाही, पण आमच्या आतमध्ये असतं, तसं पण चालत नाही. म्हणून अपवाद हा शास्त्राने सिद्ध होतो. आणि अध्यारोप आणि अपवाद दोनही अनुभवाने गळून पडतात. अनुभव रूपतेमध्ये अध्यारोपही नाही आहे आणि अनुभव रूपतेमध्ये अपवाद सुद्धा नाही आहे. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. अध्यारोपित नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. हा दुसरा सिद्धांत. याचं मी स्पष्टीकरण याच्या आधी दिलेलं आहे भरपूर. सच्चिदानंद जेव्हा समजवलं त्यावेळेला 2 वेळ हे सांगितलं आहे, अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. आणि म्हणून आता ब्रह्माला पकडायचं कसं? पहा, हे सगळं विचारांचा प्रांत आहे. असं काही ब्रह्म असं काही हाताच्या मुठीत नाहीये, असं पकडीत नाहीये. हातामध्ये पेला धरलाय पाण्याचा, तसं ब्रह्म धरता येत नाही. तळ हातावरचा आवळा हस्तामलक, करतळी आवळा तैसा हरी हस्तामलक. असं ब्रह्माचा अनुभव येतो. पण हा अनुभव सुद्धा ते ब्रह्म मी झाल्यामुळे मला कळत नाही. एवढा अनुभव जवळचा असतो. आवळा सुद्धा तळहाताच्याच वर आहे, हा अनुभव पूर्ण आतबाहेर असतो. म्हणून प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. प्रत्येक बोधाच्या मागे बुद्ध आहे आणि तो बुद्ध मी आहे. बुद्ध म्हणजे जाणणारा. याचा दुसऱ्या कोणाशी काही संबंध नाही. बोध ज्यांनी जाणला त्याला बुद्ध म्हणतात, ज्याला झाला त्याला बोध म्हणतात, जे झालं त्याला बोध म्हणतात, ज्यांनी जाणलं त्याला बुद्ध म्हणतात. म्हणून प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. आत्म्याला ज्ञान नाही, आत्मा ज्ञानरूप आहे. आत्म्याला ज्ञान होत नाही, कारण ज्ञान हे त्याच्या अंगीभूत आहे, म्हणून आत्मा ज्ञानरूप आहे. तसं ब्रह्म सुद्धा ज्ञानरूप आहे. एकदा हे नीट समजून घेतलं पाहिजे. आता अस्सल समजावून घ्यायचं असेल तर मेहनत करावी लागते. आज म्हणणार सगळे कठीण झालं म्हणून, थोडासा कठीण परमार्थ समजावून घ्या. गेले 4-5 महिने झाले सोपं 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 सांगतो आहे. 2 महिने तर रोज 2दा सांगितलेलं आहे.
पण आता 5 महिने पूर्ण होतात आहे पुढच्या आठवड्यामध्ये. अजूनही सोपं सोपं ऐकायचं, तर वास्तव निर्गुण निराकार ब्रह्माचा अनुभव घेऊ कधी मान. आणि म्हणून अस्सल घ्यायचं आहे तर थोडी मेहनत करावी लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल, जरा वाचन करावं लागेल. आणि तसं जर करायचं असेल तरच समजणार आहे. प्रत्येक अस्सल गोष्टीला मोल द्यावं लागतं. खऱ्या सोन्याला मोल द्यावं लागतं. बेंटेक्सला तेवढं मोल नाही द्यावं लागत. खऱ्या मोत्यांना किंमत जास्त असते, कल्चर्डची ती किंमत नाही राहत. ओरिजिनल वस्तूची किंमत जी असेल ती वस्तू डुप्लिकेट वस्तू तशीच असली तरी त्याची किंमत कमी असते. आणि म्हणून अस्सल समजावून घ्यायचं आहे ह्याचा मला विचार केला पाहिजे. आणि म्हणून ब्रह्म आहे असं सांगणारा कोणी नाही, ही अस्सल गोष्ट आहे. मग सद्गुरू ब्रह्म अनुभवतात हे खरं की नाही? खरं. पण मी अनुभवलं असं ते सांगत नाही. मी अनुभवलं असं ते सांगत नाही. कारण अनुभवलं म्हटलं की मी आणि ब्रह्म वेगळा होतो. फार बारकावे आहेत. हे बारकावे जोपर्यंत आम्ही समजावून घेत नाही तोपर्यंत नाही चालत, नाही शिजत, नाही जमत. दुसरा आहे ब्रह्म तिन्ही काळामध्ये असतो. जागृतीतही आहे, स्वप्नातही आहे आणि सुषुप्तीतही आहे. सुषुप्तीत ब्रह्म आहे हे कशावरून समजायचं? जागेपणी मी झोपलो होतो हे कळतं म्हणून. मी झोपलो होतो, मला भान नव्हतं तरी आनंद होता. झोपेत आनंद आहे प्रत्येकाला माहिती आहे. तो अज्ञानजन्य असला तरी आनंद तर आहेच. म्हणून विचारांची अशुद्धी नाही आहे गाढ झोपेत, म्हणून तो शुद्ध आहे. त्याचं ज्ञान होतं म्हणून तो बुद्ध आहे. आणि तिन्ही अवस्थांमध्ये असतो म्हणून तो नित्य आहे. आणि ज्ञानरूप तत्व हे कायम उत्पन्न आहे. ज्ञानरूप तत्व हे उत्पन्न झालेलं नाही आहे, ते कायम स्वरूपी आहे. ते आहे आहे असा ठणठणीत निर्णय पाहिजे, तर माझी पारमार्थिक प्रगती होते, नाही तर होत नाही. मी आत्मा आहे असा जर एकदा निर्णय झाला मग मृत्यूची भीती वाटत नाही, कारण आत्मा अजर आहे, अजर आहे. आणि म्हणून उपनिषद आणि परमार्थात आत्म्याला काय सांगितलं आहे? अजय आणि अजर सांगितलं आहे. म्हणून मला खांत असण्याची कारण नाही. शरीर जाण्याची खंत नको, जोडीदार जाण्याची खंत नको, मरण येण्याची खंत नको, पैसा संपल्याची खंत नको, आरोग्य संपल्याची खंत नको, मित्र हरवल्याची खंत नको. म्हातारपणी मित्र मिळत नाहीत. दिवसेंदिवस जुने असलेले जोडीदार सोडून जात राहतात. एक दिवस अर्धांग सुद्धा सोडून जातं. आणि मग ती जर खंत जीवनात राहिली, परमार्थ नाही झाला. मग खंत नको. परमार्थ खंतीपासून दूर आहे, लक्षात ठेवा. जोडीदार सोडून जातो एवढ्या वाक्यावर मी थांबत नाही. आपलं शरीर सुद्धा आपल्याला मदत नाही करत. खांदे दुखायला लागतात, हात साथ देत नाही, पूर्वीची ताकद राहिलेली नसते, आधीची दृष्टी राहिली नसते, पूर्वीची ऐकण्याची क्षमता राहिली नसते, स्मरणशक्ती कमी झालेली असते. पहा, एक एक अवयव मला हळूहळू हळूहळू सोडून चाललाय. नुसतं अर्धांग सोडून जातं असं नव्हे, आपले अवयव सुद्धा आपल्याला सोडून जातात आहे. त्यानंतरही खंत असता कामा नये, कारण मी निरवयव आहे. आतमध्ये पक्क काय पाहिजे? मी निरवयव आहे आणि म्हणून मी निर्विकार आहे. दुसरी ओवी, तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकार विकार, परी जयास नमस्कार भाव बळे माझा. मी निर्विकार आहे. दृष्टी जाते, डोळ्याचा विकार आहे. श्रुत ऐकण्याचा विषय जातो, कानाचा विकार आहे.
स्मरणशक्ती नष्ट होते, बुद्धीचा विकार आहे. जिव्हा काम करत नाही, वाणीचा विकार आहे. शरीर काम करत नाही, इंद्रियांचा विकार आहे. मी निर्विकार आत्मा आहे, या विकाराने मला दुःख वाटता उपयोगी नाही. एक दिवस शरीर जाणार, पण मी मरणार नाही. परमार्थाचा कुठे प्रारंभ आहे? एक दिवस माझं शरीर जाईल, पण मी जाणार नाही, मी मरणार नाही. नाही म्हणजे नाही. यासाठी समर्थ सद्गुरूंची गरज आहे. तेव्हा जीवन आनंद रूप होतं. नाहीतर जीवनामध्ये खंत, बेचैनी, दुःख, भीती, काळजी या सगळ्या गोष्टी ग्रासून घेतात. आता काय होईल? हत्ती गेला, शेपूट राहिलं. आता जगून काय करायचं? आता जीवनात काही परिजयास नमस्कार भाव बळे माझा. मी निर्विकार आहे, मला विकार नाही. मी अजय आहे, मी अजर आहे, मी अमर आहे. मी म्हातारा होत नाही. मी जागृतीच्या पलीकडे आहे, मी निद्रेच्या पलीकडे आहे, मी स्वप्नावस्थेच्या पलीकडे आहे. असा आत्मा मी आहे. सहाहम सोहम. शरीराचं नाही चांगलं झालं तरी ठीक, चांगलं झालं तरी ठीक. माझा त्या शरीराच्या चांगले वांगलेपणाशी जरा सुद्धा संबंध नाही. परिजयाशी नमस्कार भावबळे माझा. असं जे परब्रह्म आहे ते शास्त्राने सांगितलं असल्यामुळे मी त्याला भावयुक्त नमस्कार करतो. वास्तविक ब्रह्म भावरूप नाही. ब्रह्म अभावाने तर नाहीच नाही, म्हणजे ब्रह्माचा अभाव नाहीच, ते आहे. पण ते भावरूपाने नाही, म्हणून ते भावाभावाच्या अतीत आहे. अशा परब्रह्माला शास्त्र आणि संत यांच्या निर्देशानुसार मी नमस्कार करतो. पुढली ओवी उद्या सकाळी. रामकृष्ण हरी. समजून घ्या, एकाग्रतेने समजून घ्या, काळजी घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां. वन्दे